जो हमारे इसमें लगन है, वो लगन अपना पराया, वो से कोई फर्क नहीं पड़ेगा, कोई फर्क नहीं पड़ेगा। बाबा साहब का नाम तुम मिटा नहीं सकोगे। इतनी जो भारत में विरासत है उसको तो मिटा नहीं सकोगे। जो है वो है, भाई भाई का रिश्ता है वो मिटा नहीं सकोगे। भाई भाई का रिश्ता है, बहन भाई का रिश्ता है, आपस का रिश्ता है, वो मिटा नहीं सकोगे। चाहे बाहर का कितना भी तुम उसकी इज्जत करो, मान सम्मान करो, वो अलग चीज़ है, लेकिन अपने को मत ठुकराओ, अपने लोगों को मत ठुकराओ। अपने लोगों से बारे में प्यार रखो, मैत्री रखो, करुणा रखो, तब तुम्हारा परिवार चलेगा। सिद्धांत कैसा किया गया और वो क्यों किया गया? भावी जन्म पूर्व जन्म और वर्तमान जन्म। वर्तमान जन्म अभी भावी जन्म में हम क्या थे? किसी को भावी जन्म में क्या रहेंगे, हमारा अगला जन्म किस में होगा, क्या होगा, कैसे रहेंगे, किसी को मालूम नहीं है, किसी को मालूम नहीं है। लेकिन कुछ लोग भविष्यवाणी करते। भविष्यवाणी करना, भविष्यवाणी आज पूरे भारत में जो पंडे लोग हैं, पुरोहित लोग हैं, वो भविष्यवाणी के वजह से आज भारत में अंधश्रद्धा फैला रहे। भविष्यवाणी आज हमारे कुछ उपासक भी है, वो भी पूजा करने जाते हैं, वो भी आज तक उन्होंने भी शुरू किया। किसी के घर में मरने के बाद में पुण्यानुमोदन का कार्यक्रम होता है या फिर स्मृति दिन होता है, तो वो बोलते कि देखो तुम्हारे घर में जो मरा है ना, वो इसकी चेतना घूम रही है, वो चेतना अब ये अच्छे घर में पैदा हो जाएगा, अच्छे इसमें पैदा हो जाएगा। वो भविष्यवाणी करता है। इसको क्या जरूरत है भविष्यवाणी करने की? व्हाट इज द नीड? क्या आवश्यकता है भविष्यवाणी करने की? क्या वो देखने को जाने वाला है? क्या किसको पता चलने वाला है? भविष्यवाणी करने की उसको आवश्यकता क्या है? वो किसी में भी जन्म होगा उसका, कोई भी योनि में जाएगा, कुछ भी होगा, लेकिन इसको भविष्यवाणी करने की क्या जरूरत है? वो बताना चाहता है कि मेरे में, मैं साधारण भिक्षु नहीं हूं, मैं साधारण नहीं मुझे समझता है, दूसरे भिक्षु को नहीं समझता, मुझे समझता है कि वो अगला जन्म किस में हो रहा है। वो अपनी अलग पहचान बना करके भविष्यवाणी बता करके, भविष्यवाणी किसी ने देखा नहीं, किसी ने जाके देखा नहीं उसने, तो इस तरह से भविष्यवाणी करके लोगों को गुमराह किया जाता है। भविष्यवाणी की जरूरत ही नहीं है, कोई जरूरत नहीं है भविष्यवाणी। आदमी ने वर्तमान जीवन जीना चाहिए, जैसा भी जीवन है वो जियो। भविष्यवाणी बताने की किसी को जरूरत नहीं है, कोई भी आवश्यकता नहीं है। दूसरे पूर्व जन्म, वो भी भविष्यवाणी करते हैं। भविष्यवाणी करते हैं की मागच्या जन्मात तो खूप पाप केलं होतं, बस भविष्यवाणी हो गई, अब इसको पापी बना दिया। इसको अब ये बेचारा अच्छा आदमी था वर्तमान में,
उसको भविष्यवाणी बता करके उसको पापी बना दिया। तो मागच्या जन्मामध्ये खूप पाप केला होता, पापी होता, उसने भविष्यवाणी बता दिया उसको, मी मागच्या जन्मामध्ये सम्राट अशोकाचा वंशज होतो, उसने खुद को बड़ा बना दिया। अब ये भविष्यवाणी जो है, अब उसका प्रूफ क्या है, व्हाट इज द प्रूफ क्या है उसका, कौन उसको लीगली प्रूफ, हर चीज में प्रूफ होना चाहिए, उसका प्रूफ क्या है, व्हाट इज द प्रूफ, कोर्ट में प्रूफ चलता है। बाबा साहब बोलते कि तर्क संगत और बुद्धि संगत, हर वचन बुद्ध का बुद्धि संगत होता है और तर्क संगत होता है। क्या तर्क देंगे, क्या आपको मालूम है? तो ये पूर्व जन्म का जो है पापी, ये शब्द अपने लिए है, ये शब्द अपने लिए है, क्योंकि हम मार जाति में पैदा हुए, मार चमार भंगी, इसमें पैदा हुए। अब हमको क्या लोग बोल रहे हैं मालूम है क्या, हमारे बारे में लोग भविष्यवाणी क्या बता रहे हैं, ये पूर्व जन्म के ये पापी है, पूर्व जन्म में इन्होंने पाप किया, इसलिए ये महार जाति में, भंगी जाति में, चमार जाति में पैदा हुए। बोल दिया भविष्यवाणी, लिख दिया भविष्यवाणी, ग्रंथों में लिख दिया, बोल दिया भविष्यवाणी, हो गए हम पापी हो गए पुराने जन्म के। वर्तमान जीवन हमारा जो गया व्यर्थ गया, क्योंकि पुराने पूर्व जन्म में हमको पापी बना दिया। अभी हमारे तरफ सिंपैथी, दया, करुणा बताने वाला कोई नहीं। जानवर को रोटी देंगे, लेकिन दलित है, अछूत है, उसको नहीं, उसको नहीं। घर में कुत्ते पालेंगे, कुत्ते को ये करेंगे, जो चाहिए वो देंगे, उसको खर्चा करेंगे, लेकिन एक दलित समाज, चमार समाज, महार समाज आगे भीख मांग रहा है, उसको नहीं देंगे, क्योंकि दलित है। क्यों दलित है? उसने पूर्व जन्म के पाप किया, पूर्व जन्म में पाप क्या करके वो दलित समाज में पैदा हुआ, नहीं तो नहीं होता था। आज हम जितने भी दलित हैं, मार जाति के लोग हैं, वो सब पूर्व जन्म के हम पापी हैं। मागच्या जन्मात आम्ही सगळ्यांनी पाप केला, मागच्या जन्मात पाप केलं म्हणून आम्ही महार जातीमध्ये जन्मालो। ऐसा कौन बोलते हैं? जो हिंदू लोग हैं, बाकी लोग हैं, वो ब्राह्मण, वो बोलते हैं, पुरोहित वर्ग ये कहता है। और क्या बोलता है? ये पूर्व जन्म के पापी है, और कहते हैं कि इसके भाग्य में ही लिखा है ऐसा। फिर भाग्य की बात करते हैं, भाग्य और दुर्भाग्य। बारे में किसी को दया मत आना नहीं चाहिए, करुणा नहीं आना चाहिए इसके बारे में, किसी ने उसके बारे में सोचना नहीं, क्योंकि ये पूर्व जन्म के पापी है और इसको उसके भाग्य में लिखा ही है। तुमच्या भाग्यामध्येच लिहिलं आहे आणि ते भाग्य बदलवता येत नाही। तुमच्या त्या भाग्यात मध्ये लिहिलं आहे की तुम्ही मागच्या जन्माचे पापी आहात, तुम्हाला हेच काम करावं लागतील। भंगी है तो भंगी का काम करना पड़ेगा, महार है तो फिर उसको महार का काम करना पड़ेगा, ये सब करना पड़ेगा, क्योंकि इन्होंने भविष्यवाणी कर दी ना, उसने भविष्यवाणी कर दी और लिख भी दिया ग्रंथों में, ये पुराने जन्मों के पापी है और ये इसके भाग्य में लिखा है। ये पूर्वजन्माचं फळ आहे, मध्ये आपल्याला जे मिळालेलं आहे नाही, पूर्वजन्माचं फळ आहे। तुम्ही आजपासून लक्षात ठेवा, आता तुम्हाला जे मिळालेलं आहे ना, पूर्वजन्माचं फळ आहे। तुम्ही आता महार जातीत जन्माला आले ना, मागच्या जन्मात तुम्ही पापी होते,
आता ते नाही, ते तुम्हाला या वर्तमान जन्मामध्ये जे तुम्हाला वर्तमान जन्मामध्ये तुम्ही आता जे महार आहे तर ते मागच्या जन्माच्या पापामुळे महार आहे. वर्तमान जन्मामध्ये तुम्ही तुमच्या भाग्यामध्ये जे लिहिलं आहे ते मागच्या जन्माचं आहे. त्या मागच्या जन्माचं फळ तुम्ही आता भोगत आहात. तुम्हाला काही सुधारणा करण्याची गरज नाही, काही सुधारणा नाही करायची. मागच्या जन्माचं फळ आहे ते भोगावंच लागेल. नशिबात लिहिलं आहे ते तर कुणी असे. आता ब्राह्मण झाला तर तो ब्राह्मण म्हणतो की मी शुद्ध, माझी पिढ्यानं पिढ्या शुद्ध आहे. मी मागच्या जन्मातही ब्राह्मण होतो, पुढच्या जन्मातही ब्राह्मण राहील, वर्तमान जन्मामध्ये मी ब्राह्मण राहील. ब्राह्मण कधी शूद्र झाला नाही, कधी महाराज जन्माला नाही आला. आमचाच प्रश्न आहे, जो काही प्रश्न आहे तो आमचा प्रश्न आहे, तो ब्राह्मणाचा प्रश्न नाही आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की असा जो कर्मसिद्धांत आहे हा विकृत स्वरूपाचा कर्मसिद्धांत आहे. आमच्या नशिबात की काही लिहिलेलं नाही आहे, आमच्या भाग्यात वगैरे काही लिहिलेलं नाही आहे. हे आपल्याला सांगितलं आहे की मागच्या जन्मात तुमच्या भाग्यात असं लिहिलं, तुमचं या वर्तमान स्थितीमध्ये सगळं तुम्हाला कष्ट सहन करावं लागेल. आपल्या लोकांनी केलं, आपल्या लोकांनी ढोरं ओढले, आपल्या लोकांनी उष्ट खाल्लं, आपल्या लोकांनी सगळं काही केलं नाही असं नाही. पण त्यांना सांगण्यात आले मागच्या जन्माचं आहे, या जन्मात हे सगळं करावं लागेल. मग बाबासाहेब आंबेडकर आले. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की हा जो कर्मसिद्धांत आहे हा खोटा कर्मसिद्धांत आहे, विकृत स्वरूपाचा कर्मसिद्धांत आहे. याच जन्मामध्ये याच पृथ्वीवर तुम्हाला आपलं कर्म करायचं आहे आणि कर्माचा परिणाम भोगायचा आहे. पुढच्या जन्मात तुम्ही कोणत्या योनीत जाल ना कोणत्या येत कुणाला माहित नाही. मागच्या जन्मामध्ये काय होते ते कुणाला माहित नाही. तथागत बुद्धाकडे ताकद होती, तशा प्रकारचे असतील ते, आणि त्यांनी म्हटलं असेल इतक्या योन्या मी पाहत, मला सगळं माहीत आहे इतके वर्षाचं. एखाद्या व्यक्तीमध्ये होऊ शकते, परंतु प्रत्येक व्यक्तीमध्ये होणार आहे तसं? प्रत्येक व्यक्ती बुद्ध झाला? प्रत्येकाने चिवर घातल्याबरोबर झाला का बुद्ध? आली का अलौकिक शक्ती आली का चमत्कारी शक्ती? परंतु तो सिद्धांत आपण लागू केला आणि लोकांना सांगितलं की पूर्वजन्माचं हे आहे, फळ आहे. कोणाला कोढ झालं, पूर्वजन्माचं पाप आहे म्हणून कोढ झालं. कोणाला बिमारी झाली, यांनी पूर्वजन्माचं काहीतरी केलं असेल, पाप केलं असेल म्हणून त्याला बिमारी झाली. सगळं असेच म्हणायचे. किती आपल्याला हे केलं. आता ट्रीटमेंट सुरू झाली, आता TBला ट्रीटमेंट झाली, कॅन्सरला ट्रीटमेंट झाली, महारोगाला ट्रीटमेंट झाली, सगळे चालते. आपण जर तेच धरत असतो की बा मागच्या जन्माचंच पाप आहे, तर आपल्याला आपले महारोगी दुरुस्त नसते झाले, आपली TB बिमारी दुरुस्त नसते झाली, आपल्या लोकांना सुखाचे दिवस नसते आले, आज आपलं जीवन बदललं नसतं. आज आपलं जीवन बदललं ते आपल्या कर्मामुळे बदललं. तुम्ही आपले कर्म व्यवस्थित ठेवा, तर तुमचे त्यांच्या कर्मामुळे, तुमचं कर्म कोणतं आहे, आपलं कर्म कोणतं आहे, कर्म कोणतं आहे? कर्म म्हणजे धम्म. धम्म म्हणजेच कर्म आणि कर्म म्हणजे धम्म. जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये प्रत्येक वेळी धम्म राहील तर तुमचं कर्मसुद्धा धम्मानुसार राहील. आणि जेव्हा तुमचं कर्म धम्मानुसार राहील तर त्याचे परिणामसुद्धा
चांगले होतील. आपण आता परिवाराचं उदाहरण दिलं की आपल्या परिवारामध्ये जर प्रत्येकाने धम्माचं पालन केलं की नाही, आपल्याला मिळून मिसळून राहायचं आहे, काही झालं तरी आम्हाला मिळून मिसळून राहायचं आहे, हा धम्म डोक्यामध्ये शिरला त्याच्या, तर त्याचं कर्म चांगलं होईल आणि त्याच्या घरामध्ये सुख समाधान निर्माण झाल्याशिवाय राहणार. आम्हाला इकडे तिकडे भटकण्याचं काही गरज नाही आहे, कुठं जायची गरज नाही आहे. तुमच्या मनामध्ये धम्माची गरज आहे. धम्म हा पुस्तकामध्ये नाही आहे, धम्म हा ग्रंथामध्ये नाही आहे. धम्म हा तुमच्या मानसिकतामध्ये आहे. मानसिकता तुमची मनाची, तुमच्या मनामध्ये धम्म पाहिजे. तुम्ही बोलताना धम्म पाहिजे, चालताना धम्म पाहिजे, विचार करताना धम्म पाहिजे, झोपताना धम्म पाहिजे. मी चालत आहो, माझी लाथ दुसऱ्याला लागू नये, धम्म पाहिजे. मी बोलत आहे, माझ्या तोंडून चुकीचा शब्द, कोणाला मन दुखवणारा शब्द निघू नये, हा धम्म आहे. म्हणून मी बोलत आहे. धम्म नसता तर मी बोललो नसतो. जर प्रत्येकाने आपल्यामध्ये, चोरी करणारा माणूस त्याच्या डोक्यामध्ये समजा धम्म असेल तर तू चोरी करेल का? नाही करणार. त्याच्या डोक्यामध्ये धम्म असेल. ग्रंथामध्येच आहे, पुस्तकामध्ये आहे, विहारामध्ये आहे, पण त्याच्या डोक्यामध्ये आहे का? जर त्याच्या डोक्यामध्ये धम्म असता तर त्याच्यातून चांगलं कर्म झालं असतं आणि आपण सगळे चांगले. तर अशा पद्धतीने कर्मसिद्धांत बाबासाहेबांनी म्हटलं की हा जो तुम्ही वर्तमान स्थितीमध्ये तुम्ही ज्याप्रमाणे जगत आहात त्या जगण्यामध्ये तुमचं मागच्या जन्मातलं फळ आहे, भाग्य आहे, दुर्भाग्य आहे. भाग्य दुर्भाग्य हे अशा प्रकारच्या संकल्पना बाबासाहेबांनी नाकारल्या. आणि म्हणून आपल्याला त्याच्यातून बाहेर निघायचं आहे. जर तुम्ही बाबासाहेबाची कल्पना स्वीकारली नाही तर मग स्वीकारा तुम्ही, मागच्या जन्मातलं कर्म आहे, मागच्या जन्मातलं पाप आहे, आता हे भोगावं लागेल. भोगा मरेपर्यंत आपल्याला काही मनाचं नाही कोणाला. तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता त्या पद्धतीने तुम्ही विचार करा. तुमच्या विचारामध्ये आम्हाला काही बदल करायचा नाही आहे. तुमच्या विचारामध्ये ज्या पद्धतीने विचार करता त्या पद्धतीने तुम्ही विचार करा. परंतु हे लक्षात ठेवा की आपल्या डोक्यामध्ये धम्म पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये 24 तास धम्म पाहिजे. तेव्हाच तुमची प्रगती होऊ शकते. जर तुमच्या डोक्यामध्ये धम्म नसेल, फक्त वेळेपुरतं, फक्त बोलण्यापुरतं, फक्त मी भाषण देत आहे माझ्या भाषणापुरतं, मी वंदना म्हणत आहे वंदनापुरतं, मी गाथा म्हणत आहे गाथेपुरतं धम्म, त्याच्याने काय होणार नाही. तुमच्या डोक्यात 24 तास तुमच्या डोक्यात धम्म पाहिजे. 24 तास. तेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये सुधारणा होईल आणि आपलेपणाची भावना आपल्यामध्ये निर्माण होईल. आपल्यापणाची भावना निर्माण ठेवा. आपलं हे करा. तुम्ही आपल्याबद्दल विचार करा. तुम्ही इतरांबद्दल जास्त विचार करता, आपल्याबद्दल विचार करा. आपल्या माणसाबद्दल विचार करा. आपल्या रिश्तेदाराबद्दल विचार करा. आमच्याबद्दल विचार नका करू. आमचं कर्म आम्हाला ठीक आहे, आम्ही चिवर घेतलं, आमचं कर्म आम्हाला फळ देईल. आमचं कर्म जसं आहे तसं आम्हाला फळ देईल. आम्ही ज्याप्रमाणे धम्म आमच्या डोक्यात आहे त्याप्रमाणे आमचं आचरण राहील. तसंच तुम्ही आपल्या डोक्यामध्ये धम्म ठेवा. जसं तुमच्या डोक्यामध्ये धम्म राहील त्याप्रमाणे तुमचं आचरण होईल आणि आचरणाप्रमाणे तुम्हाला त्याचा परिणाम मिळेल. आणि तुम्ही जर डोक्यामध्ये धम्म ठेवलाच नाही, तिथून निघालं विहारामधून, निघाला धम्म, विहारापुरता धम्म, तसं जमणार नाही. क्लासमध्ये बसलं, क्लासपुरता धम्म, क्लासमधून निघाल्याबरोबर निघाला धम्म, असं नाही आहे. तुमच्यामध्ये
पूर्ण तुमच्या डोक्यामध्ये धम्माचा विचार, तुमच्या मनामध्ये नेहमी धम्माचा विचार तुमच्या मनामध्ये असला पाहिजे, तेव्हा हे होणार आहे. तर बाबासाहेब आंबेडकर लिहितात धर्म याच्याबद्दल, सिद्धांत का विकृत व्याख्या. बाबासाहेब लिखतात कि डॉक्टर B.R. आम्बेडकर ने कर्म सिद्धांत की विकृत व्याख्या को समाज में व्याप्त दुख का एक महत्वपूर्ण कारण बताया. उनका स्पष्ट मत था कि इस तरह का कर्म सिद्धांत न केवल सामाजिक प्रगति में बाधक है बल्कि एक न्यायपूर्ण और समतावादी समाज के लिए निर्माण के लिए भी बाधित आहे. जर अशा प्रकारचं तुम्ही भाग्य आणि मागच्या जन्माचं न भविष्य जन्माचं हे कराल तर समाजवादी समतावादी समाज निर्माण करायचा आहे. आपल्याला एकामेकामध्ये मैत्री भाव प्रेम निर्माण करायचा आहे. ते निर्माण आपण करू शकणार नहीं. बाबा साहब आम्बेडकर के अनुसार कुछ स्वार्थी और शोषक प्रवृत्ति के लोग क्या म्हणतात कि कुछ स्वार्थी और शोषक प्रवृत्ति के लोगों ने कर्म का एक ऐसा नियम गढ़ा है जिसका मूल उद्देश्य पीड़ितों के विद्रोह की भावना को कुचल देना. आपल्या मनामध्ये जे विद्रोह आहे तो विद्रोह नष्ट करणे. याने आम्हाला अस्पृश्य बनवलं. आम्ही आमच्या भावाभावामध्ये आमच्या त्यांनी दरी निर्माण केली. आमचं बौद्ध होतं, आम्हाला अस्पृश्य बनवलं. हे जे विद्रोहाची भावना आहे, ही विद्रोहाची भावना नष्ट करण्यासाठी हा सगळा प्रयोग त्यांनी केला की तुमच्या नशिबातच आहे ते विद्रोह नाही करायचा. बाबासाहेबांनी विद्रोह केला, संघर्ष केला, तेव्हा कुठं आपल्याला न्याय मिळाला. बाबासाहेबांनी म्हटलं असतं की मागच्या जन्माचंच माझ्या डोक्यात आहे पाप, मी कशाला विद्रोह करू, मी कशाला संघर्ष करू, मी कशाला संविधानामध्ये समताभाव निर्माण करू. आपली पिढी पुन्हा तशीच राहिली असती. त्यांनी महाच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला. पाणी पिण्यासाठी नाही केला. विद्रोह होता तो की आम्ही माणसं आहोत, आम्हाला या पाण्याला स्पर्श करण्याचा अधिकार आहे. आम्ही या भारताचे नागरिक आहोत आणि म्हणून त्यांनी संघर्ष केला. म्हणून आज आपल्याला समानता मिळाली. नाहीतर आपण जर विचार केला असता की मागच्या जन्माचं पाप आहे, वर्तमानमध्ये भोगाच लागल, गावाच्या बाहेरच राहावं लागल, हे सगळं नष्ट झालं आपलं. त्यांनी विद्रोह केला. इसलिए म्हणून त्यांनी म्हणतात की ये मूल उद्देश्य पीड़ितों के विद्रोह की भावना को कुचलना है. पीड़ितों के भावना को कुचलना है. यह विकृत कर्म सिद्धांत लोगों के मन में यह धारणा बिठाता है कि वे अपने दुख और समस्या के लिए स्वयं जिम्मेदार है. काही पीडा झाली आपल्यावर, काय झालं नाही ना, मागच्या जन्माचंच आहे ते, हे भोगावंच लागते. म्हणजे आपण सगळं सहन करायचं, त्याला दोषी आपणच समजायचं की हे झालं, हे सगळं दोष आपलंच आहे, आपल्या मागच्या जन्माचंच आहे. हे म्हणजे आपल्याला स्वतःवर जिम्मेदारी, दुसऱ्यांनी सगळे केलेलं आहे. षडयंत्र आपण केलं का? हे सगळं षडयंत्र ब्राह्मणाचं षडयंत्र आहे. परंतु त्यांनी आपल्या अंगावर येऊ नाही दिलं. त्यांनी यांनी म्हटलं की हे सगळं आहे ते मागच्या जन्माचं आहे, तुम्हाला ते काहीच म्हणता येणार नाही त्याच्यावर, ते चुपचाप सहन करावं लागेल. कारण या दुःखाला तुम्ही जबाबदार तुम्हीच आहात. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी लोकाला दाखवून दिलं की पहा, आम्ही दलित समाजात जन्मलो, परंतु विद्येच्या बाबतीत ज्ञानाचा सिंबल ऑफ नॉलेज, ज्ञानाचा प्रतीक बनलो. त्यांनी नाही म्हटलं की मी दलित समाजात जन्मलो तर मला मागच्या जन्माचं हे करायचं आहे.
त्यांनी जर म्हटलं असतं तर आज संविधान नसतं, आज आपल्याला अधिकार नसते, आपल्याला काहीच मिळालं नसतं. म्हणून त्यांनी म्हटलं कि ये उन्हें विश्वास दिलाया जाता है कि उनकी वर्तमान पीड़ा उनके ही पूर्व जन्म के कर्मों का फल है. आता जी पीडा तुम्ही भोगता ते पूर्वीच्या जन्माचं फळ आहे. हे तुमच्या डोक्यामध्ये निर्माण करण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचा सिद्धांत केला. और उनका भाग्य पूर्व निर्धारित आहे. तुमच्या भाग्यात काय लिहिलंय ते पूर्वच लिहिलेलं आहे, पहिलंच लिहून ठेवलं आहे की तुमच्या भाग्यात असं होणार म्हणून. इतकं मोठं षडयंत्र त्यांनी रचलं आहे, तर आपल्या लक्षात येऊन नाही राहिलं.